नमस्कार मित्रांनो, आता गावी येऊन झाले 4 दिवस पण अजून काही आंबे काही खाल्लं नाही हो. तर आज आपला विषय असा आहे, आंब्याक चाललो आज आम्ही. जर असा कोकणात त्याका सोना बोलतो, त्याकाच चाललो आज आंब्याक आम्ही. तुला दाखवतोय आम्ही कोण कोण होते. चला तर मी तुम्हाला दाखवते आमच्यासोबत कोण कोण होते. हा विनोद भाई काय भरपूर शिकायची बोंबाडे माहीत आहेत, बोंबाड्यावर रुततात ते. हो भावा आणि हो काका म्हणजे आंबे खाणं का एकदम एक्सपर्ट आहे. म्हणून ते काहीकडे घेऊन आलोय. आकडी बोटसा घेऊन आलो. म्हणजे आज वाटतं भरपूर भेटती, बघूया भेटतात का. ठीक आहे चला. आणि आमच्यासोबत कॅमेरामॅन निखिल सोडिये उर्फ पप्प्या. हो भोंबाडा म्हणजे वाळू बोलतात ना मराठीत. भोंबाडा 3 ठीक आहे. एकदम कळीव बारीक होय, डोळ्यात पण दिसणार नाही एवढं. अशी खणाची असते ना. आणि कसं कळीव मुळापासून आलो तर चांगलो भारी लागतं ना. आणि जास्त कळीये का महत्त्व असतं. कळीव घागूर आणि नंतर फुललेला असे 3 प्रकार होतात. ठीक आहे. तर काका आता काढता मुळापासून येऊन द्या. हां दाखव. हे बघा ह्याच्यापेक्षा मोठं होतात लांब. ह्याका चांगला महत्व. ही रात्रभरात पाडलं चालू. ही तुम्हाला माहिती आहे ह्याच्यापेक्षा जरा मोठं 50 रुपयाचं फक्त 12 विकतो. 50 रुपयाचं 12. हा बघतो. फक्त विनोदभाई एवढं हातलं ना आणलं काय माहिती पण एवढं भेटलो. हो बघा कळे आहे. ह्याका जास्त महत्व. तुम्हाला अजून सांगतो कशा असतात त्या. आता घागूर भेटले ते पण तुम्हाला दाखवतो आणि फुललेला असला ते पण दाखवतो. तिकडे पत्ता वाटतं आता भरपूर घेऊन येत का काय दिसता नाही ना. काल रात्री पाऊस आलो ना म्हणून आम्ही आलेलो. मी सुरुवाती काय 1-2 भोंबाडं भेटले 7-8 कळीव अजून पण भेटती. बघूया. अरे खाली ये. म्हणजे अळंबी भेंडी आणि चितळा. कुर्ती ही आहे ना. ही झाड एकदम लाल आणि याची साईज एवढीच बनता तेवढंच असतं. आणि ह्याका आमच्याकडे तामटो म्हणतो. तो काही ते पाणी थोडासा होता ते भेटलो. हात बीत काय नाही तोडून देतो मी. तोडून देतो जाऊ दे पिक्चर काय तोडून देते. काम आलोय. काय गेलो ठीक आहे म्हणतो विनोद भाई. आता मग पावसाळा सीझन चालू झाला ना. आता आंब्यासोबत अजून काय काय रुचतात सेम आंब्यासारखा काय भेंडिया लुटतात. हां भेंडिया कुर्ती चित्र म्हणजे बारीक असतात. हां भेंडिया थोडं जरा खालो खाल असतात. हां आणि कुर्ती मोठी असतात. अच्छा ते आता भेटती का. आता भेटतील. बघूया पुढे जाऊ. ठीक आहे चल पुढे बघूया भेटतात का. आता अळंबी ना. ही अळंबी पण 2 त्याला आम्ही नावं होतो. एक पळपटी अळंबी आणि जी साधी अळंबी म्हणजे ती भोंबाड्या रुजतात. आणि पळपटी अळंबी खै पण रुजतात. खै पण इथे काही ढिगारा दिसतात माती येतात हे रुजतात. आणि पळपटी अळंबी कशी सकाळी रुजतात आणि संध्याकाळी फुलतात. त्यामुळे सकाळी जर भेटली तर चांगली. संध्याकाळी फुलवून काय त्याचा उपयोग नाही. त्याची काय भाजी एवढी चांगली लागत नाही. म्हणून आम्ही त्याला पळपटी बोलतो. सकाळी रुजायची आणि संध्याकाळी फुलायची म्हणून. आणि ही दुसरी म्हणजे जी भोंबाड्यावर रुजतात ती मला दाखवतो नंतर. इथे खा बघू इथं विनोद भाईने एकदम असा अलगद काढला ना. आणि इथे 3 काका पण इकडे तिकडे बघता.
आणि पप्पा तिकडे जाऊन बघता पात्र्या ढवळून पात्र्यानं रुजली बिजली होत काय. आणि रुजलेली होत इथे विनोदभाई तीन काढता एकदम मजबूत होत. एकदम बघूया भेटतात काय. आणि एक बंबडो हो 3 वेळा रुजता होय ना विनोदभाई? 3 वेळा ना. काका 4 वेळा पण रुजतं काका म्हणतात. असं माझ्यापेक्षा जास्त काकाचे विनोदभाईच अनुभव हा, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही त्यांच्या पुढे. कधी पण मोठं फिरलो की जास्त अनुभव येता मग त्यांच्याबरोबर फिरतो मी. त्यांच्याबरोबर फिरलो की माका अजून भोंबाडे माहीत पडतात खय होत खय नाही होत. पप्पा हा काय तिकडे मी लस कातराव शोधतोस. अळंबी ही कळंबाच्या मुंडातनं पण रुजतो. त्या असा मातीचा ढीक केलेला असतं ना, बुजबुजीत माती असतात त्याच्यामध्ये म्हणून आम्ही प्रत्येक कळंबाला चेक करत जातो. काही भेटली तर भेटली, नशीब खुलला तर खुलला. काकाने तिकडनं गेलो, विनोदभाई तिकडनं आणि मी पप्पा इकडनं जातो. काकानी वाटत तिकडे दिसली होत, काका बोलवतात 2-3 होत नंतर काय काका पण वेळ मी तिकडे होत किती 4 काढला म्हणतात आधी बघतात. आणि कसा तिकडे जरा व्यवस्थित भोंबाडो तिकडे तिकडे बघायचं. जीव म्हणजे साप बीप असू शकता, त्यामुळे पहिल्यांदा इकडे तिकडे बघा मगच खाणार. समजलं? तू शक्यतो हाताने करूच नका. आणि येताना अशी कोयतो घेऊन यावं सोबत, ते खाणंच बरा पडा. तिकडे हां ती टाकतो पिशवी जरा न्हाणेच घेऊन आलेलो. आषाढी एकादशी होती ना, त्याच्या अगोदर 3 दिवस अगोदर लोकांनी जाम खतला नाही. काकाचं म्हणजे लयच खतला, आम्हाला हे दाखवलं पण नाही. लय खतला 3 दिवस मारणाची. 3 दिवस खातच होतो, लोकांनी वाटलान पण. हां इकलान पण सगळे 2000 रुपये कमवला इकून. आम्हाला काय दिला ना काय ना. हे बघ इथे का एक म्हणजे अजून असते बघ अळंबी हे फुटायचं की. हां हे बघ बरोबर एवढी अळंबी भेटली. एकाच्या बाजूस ना बाजू का लय असतं तर व्यवस्थित बघा. आता माका इथे एक दिसला ना ती बाजू अजून असती तरी बघतोय त्या काय की का. हां 2 बाजू कच असतं ना, आणि एकदम बारीक नजरेने बघायचा. कटला पाहिजे हे ना कॅमेरामॅन आता शोधूक लागलो हा. वर बघ तिकडे वर असते ह्याच्याच नको असं मी असं ह्याच्याच बघ. हां वर बघितलं नाही मी. हां तिकडे आज पूर्ण झाडी बेणी करून टाकणार. अळंबी बघा. विनोद भाई एवढीशी आंबी भेटली बरोबर. त्या आंब्याचे किती रुपये येते सर्व कळी होत. सर्व काय आहेत ना, त्याची किंमत 100 रुपये होईल. 100 आहे बस फक्त एवढीशी कळी 100 रुपये. एवढी कळायची 100 रुपये. लय फायदा माहितीये. फायदा आहे मग. तेव्हा तू काका आम्ही 2000 रुपये कमवला हे घे पिशवीत भर आता. चला ठीक आहे आता करतो झाली आता. ती तुम्हाला अळंबी मुंबई न्यायची असली तर ती अळंबी धुवायची नाही, तशी पेपरमध्ये बांधायची आणि मुंबई न्यायची तर ती चांगली राहू शकते. ठीक आहे सांगतो तुम्हाला. आज आम्ही सकाळी किती वाजता सकाळी 9 वाजता निघालेलो आणि आता 11 वाजले. एवढा फिरून आज आम्ही एवढंच भेटलो. सीझन संपत आलो आहे ना म्हणून आम्ही एवढंच भेटलो. पाऊस आलो तर अजून भेटलो असतो. तरी पण बघू नेक्स्ट टाईम अजून भेटलो की अजून तुम्हाला दाखवीन. पण आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर. चला टाटा बाय बाय.